ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ चौऱ्यासी सिद्धों को आदेश. उद्या महाशिवरात्री आहे आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकण्यासाठी, आपल्याला मान-सन्मान मिळण्यासाठी, आपल्याला कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी ही एक वस्तू आपल्याला महादेवाच्या मंदिरातून आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायची आहे. सर्वप्रथम सकाळी आपण अंघोळ केल्यानंतर एक कलशामध्ये पाणी घ्या. घरातून पाणी घेऊन जायचं आहे आणि सोबत भस्म, नवीन भस्म आजच रात्री घेऊन ठेवा. उद्या सकाळी तुम्हाला भस्म मंदिरामध्ये दान करायचं आहे. शिवपिंडीवरती जलाचा अभिषेक करायचा आहे आणि मंदिरामध्ये जे भस्म असेल, ते भस्म शंकराच्या पिंडीला लावायचं आहे, शंभू महादेवाच्या पिंडीला लावायचं आहे आणि एका पुडीमध्ये बांधून ते आपण डायरेक्टली आपल्या घरातील तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. महादेवाला येताना प्रार्थना करायची, की "हे शंभू महादेवा, माझ्यावरती जे काही संकट आलेलं आहे, आर्थिक अडचणी आलेल्या आहेत, त्या दूर कर. मला मान-सन्मान मिळू दे. माझ्या घरामध्ये सुख शांती राहू देत. माझं सगळं कर्ज मिटून जाऊ दे." हा उपाय तुम्ही केल्यानंतर अखंड वर्षभर लक्ष्मी तुमच्याकडे स्थिर राहणार आहे. रोज रात्री 45 दिवस ओम नमः शिवाय, ओम श्री महालक्ष्मीये नमः हा मंत्र म्हणायचा आहे. प्रत्येक सोमवारी ते भस्म काढून आपल्या घरातील पिंडीवरती जवळ ठेवायचं आहे आणि परत ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. धूप अगरबत्ती त्याला लावायची आहे. रोज रात्री हा उपाय करा. मंत्र म्हणा. तुम्हाला नक्कीच वर्षभरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहील. हा उपाय त्या लोकांना पाठवा ज्यांना खरंच पैशाची गरज आहे. परत एकदा सगळ्या शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ओम नमो आदेश, सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, नवनाथ चौऱ्यासी सिद्धों को